1979 स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. अशा या गौरवशाली दिवसाच्या आदल्या रात्रीची कल्पना करा. 14 ऑगस्ट 1947 ची ती रात्र. ब्रिटिश राज संपायला काहीच तास उरले होते. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात उत्सुकता, हृदयामध्ये भीती आणि मनात स्वातंत्र्य मिळवण्याची आशा होती. घराघरात शांतता होती, पण प्रत्येक जण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. गुलामीची काळोखी रात्र संपून स्वातंत्र्याची सकाळ उगवेल. मध्यरात्री 12 वाजता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक नियतीबरोबरचे करार हे भाषण दिले. त्यांनी म्हटले, जेव्हा जग झोपलेले असेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल. त्या क्षणाने स्वातंत्र्याच्या नवीन युगाची सुरुवात झाली. ही एका देशाची कथा नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नांची आणि संघर्षाची गाथा आहे. जवळपास 200 वर्षापूर्वी ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले. सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपला व्यापार सुरू केला. हळूहळू त्यांनी आपली सत्ता वाढवली आणि आपल्या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य, संपत्ती आणि मान सन्मान लुटून आपल्यावर गुलामी लादली. आपल्या लोकांना त्रास दिला. याच अन्यायाच्या विरोधात भारत मातेच्या वीर पुत्रांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि म्हणूनच आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. अशा या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा आजचा हा दिवस आहे. आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो आहे. अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत हा विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे. ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच. डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. अवघ्या आयुष्यात गाजत राहो प्रिय भारत भूची कीर्ती, प्रिय भारत भूची कीर्ती. मित्र, आपल्या देशाला पुढे नेणे आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्याग व बलिदान आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे. ते व्यर्थ जाऊ देऊ नये. देशाच्या प्रगतीसाठी आपण त्याच्यामधून प्रेरणा घेतली पाहिजे. जेव्हा प्रत्येक भारतीय आपले वय विसरून देशाला प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून राहील, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. ज्या क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले बलिदान दिले